रामकृष्ण हरी. आषाढ वद्य चतुर्दशीला संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी असते. या कालावधीमध्ये आपल्या मनाला वाणीला पवित्रता प्राप्त होण्यासाठी महाराजांच्या संबंधाने आणि त्यांच्या अभंगाच्या संबंधाने काहीसं क्रमशः चिंतन आपण करणार आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून तर निळोबारायापर्यंत या महाराष्ट्राला एक अखंड अपूर्व ओजस्वी तेजस्वी संत परंपरा आहे. ज्ञानोबा तुकाराम असं जरी आपण म्हणत असलो तरी या नावांमध्ये सर्व संतांची नावं आलीच. प्रेममूर्ती नामदेव महाराज असेल, गोरोबा काका आहे, संत श्रेष्ठ सावता महाराज आहे, आदी आदी सगळे संत यामध्ये समाहित झालेले आहेत. वेदशास्त्र पुराणांमध्ये असलेली कठीणता या संतांनी आपल्या वाङ्मयातून आणि चरित्रातून अतिशय सुलभतेने जगापर्यंत मांडली. अर्थात तिथं जी कठीणता होती अधिकाराच्या रूपाने असेल, सिद्धांताच्या रूपाने असेल, भाषेच्या दृष्टिकोनातून असेल, ही सगळी कठीणता संपवून संतांनी अतिशय लोकांना कळेल अशा सोप्या भाषेमध्ये आपल्या चरित्राने आणि वाङ्मयाने हे सगळे सिद्धांत लोकांपर्यंत आणलेत. शास्त्रामध्ये असलेला ज्ञानाचा भाग संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने जणू काय प्रगट झाला. ज्ञान म्हणजे काय? तर आमचे शास्त्र असं म्हणतात की सर्वम खलु इदं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. सर्वत्र तो परमात्माचा आहे. जग म्हणून वस्तूच नाही. किंबहुना जग जरी दिसत असलं तर ते जग त्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर भासतं, परंतु जेव्हा भासतं तेव्हा सुद्धा परमात्माच आहे. अर्थात या कणाकणामध्ये परमात्माच ओतप्रोत भरलेला आहे. नवे नवे त्या परमात्म्यामध्येच हे जग भासतं. असा हा सिद्धांत संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या वाङ्मयातून तर प्रगट केलाच, पण आपल्या चरित्रातून सुद्धा ठाई ठाई तो प्रगट केला. महाराजांच्या चरित्रामध्ये आपण बघतो 1400 वर्षाची योगी चांगदेव वाघावर बसून आणि हातामध्ये सर्वाचा चाबूक घेऊन ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला जेव्हा आले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी हे तीनही बांधव म्हणजे मिळून चारही भावंड ज्या भिंतीवर बसलेले होते त्या भिंतीला सांगितलं की हे माते तुला चालावं लागेल. नाथ महाराजांनी वर्णन केलं की चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगाते ज्ञानोबा माझा. हे काय आहे तर इथं दिसत असलेली भिंत, इथं दिसत असलेल्या प्रत्येक पदार्थामध्ये ते चैतन्यच आहे. त्या सत्याचे प्रयोग ज्ञानेश्वर महाराजांनी ठाई ठाई केलं. चैतन्य सगळीकडे ओतप्रोत आहे. त्याचे अनेक 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 प्रयोग संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या चरित्रामध्ये केले. शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये वेदांमध्ये असलेला भक्तीचा विचार हा तुकाराम महाराजांच्या रूपाने प्रगट झाला. भक्ती कशी असावी, भगवंताच्या विषयी हृदयामध्ये कशी तळमळ असावी, त्याचं प्रागट्य तुकाराम महाराजांच्या अभंगातून आणि त्यांच्या चरित्रातून किती किती वेळा आपल्या डोळ्यापुढे येत आहे. काय देह घालू करवती कर्मरे टाकूया भीतरी अग्नी माझी. देवा तू जरा मला भेटत नसेल तर या देहाला करवतीच्या खाली घालू का, याला अग्नीमध्ये टाकू का, मौन धरू का, काय करू म्हणजे तू मला भेट देशील. इतकी तळमळ, इतकी उत्कंठा, इतकं भगवंताचं प्रेम तुकाराम महाराजांच्या रूपाने प्रगट झालं. आणि शास्त्रामध्ये आलेलं कर्म की ज्याला निष्काम कर्म असं म्हणतात ते सावता महाराजांच्या रूपाने प्रगट झालं. त्या कर्माचं स्वरूप असं आहे की ज्याच्यामध्ये कर्तृत्वाचा मद नाहीये आणि फलास्वाद नाहीये त्याला निष्काम कर्म असं म्हणतात. साध्या भाषेमध्ये कुठल्याही कर्माचा अभिमान न घेता आणि मला याच्यातून काय भेटणार आहे अशा प्रकारे फलाची अपेक्षा न ठेवता केल्या गेलेलं जे कर्म आहे त्याला निष्काम कर्म असं म्हणतात. ते ठाई ठाई सावता महाराजांच्या चरित्रामध्ये आणि त्यांच्या अभंगामध्ये प्रगट झालेलं आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांद्यामध्ये, मुळ्यामध्ये, लसणामध्ये सर्वत्र परमात्म्यालाच सावता महाराजांनी पाहिलं. कर्म ही परमात्मा आणि व्हायचंही परमात्म्याच्याच चरणावर. तसं उत्तर भारतामध्ये आणि संन्यासी धर्मामध्ये आपण जर पाहिलं तर हा कांदा, मुळा, लसण हा मांसाहारामध्ये त्याची गणना ते करतात. परंतु एकदा परमात्मा दृष्टी निर्माण झाली की सर्वत्र तो परमात्मा कसा दिसायला लागतो त्याचं सुंदर चित्रण
सावता महाराजांनी आपल्या चरित्रातून आपल्याला घडवलं. संत परंपरेमध्ये त्यांच्या वाट्याला जे कर्म आलं त्या कर्माचा त्यांनी विरोध केला नाही. आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे त्या कर्माला नामाची जोड दिली आणि आपलं जीवन त्यांनी सुखी बनवलं. कर्म कुठलंही उत्कृष्ट किंवा निकृष्ट नसतं, त्याच्यामागे असलेली भावना, श्रेष्ठ भावना ती त्या कर्माला दिव्य बनवते. अशा प्रकारचा संदेश संतांनी आपल्याला दिला. हे खूप गोड अभंग आहे की भगवंताच्या ठिकाणी उंचता आणि नीचता नसतेच. भगवंत फक्त भक्ताचा भाव पाहतो आणि त्या भावाने तो कर्म करत गेला की कुठल्याही कर्मामध्ये जरी भक्त असला तरी भगवंत त्याचा स्वीकार करतो. असा विचार सांगणारा एक खूप गोड अभंग आहे. उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विणे. सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. हा संपूर्ण अभंग आपण पाहून घ्या. त्यांनी जे कर्म केलं त्या कर्माच्या ठिकाणी निकृष्ट न पाहता भगवंताचं नाम घेऊन ते कर्म त्यांनी केलं आणि त्यांचं कर्म धर्म पावन झाला. अशा प्रकारचा विचार अनेक संतांनी केलेला आहे. तात्पर्य काय? साधू संतांनी आपण ज्या ठिकाणी आहोत, आपण ज्या कर्मामध्ये आहोत त्या कर्माची तक्रार केली नाही. ज्या जातीमध्ये आपण जन्माला आलो त्याची तक्रार केली नाही. या संपूर्ण गोष्टीला त्यांनी नामाची जोड लावली आणि जगण्यामध्ये आनंद कसा निर्माण करावा याचा गोड दाखला संतांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. म्हणून संत श्री सावता महाराजांचा एक गोड अभंग आहे. समयाशी सादर व्हावे, देव ठेवीन तैशीचे राहावे. इतका गोड हा अभंग आहे. याचे शब्द जर आपल्या जीवनामध्ये आले तर जगण्याचा उत्सव आपल्याला करता येईल असा तो अभंग आहे. क्रमशः त्याचंही चिंतन आपण क्रमाक्रमाने करणार आहोत. आजच्या पुरतं इथंच थांबूया. रामकृष्ण हरी.